गहिनीनाथ गडावरती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा आहेत। संत वामनभाऊ यांच्या 48व्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती आहे। गहिनीनाथ गडावरती देवेंद्र फडणवीस पोहोचताच त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं। तर गहिनीनाथ गडावरती देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे त्यांच्या सोबत आहेत। संत वामनभाऊ यांच्या 48व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे आणि त्याच कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती आहे। बाबा थोडं माझं एक मिनिट थोडंसं संत वामनभाऊ महाराज की जय। आणि तुम्ही तर त्या सोनाराचे सुद्धा आपण उपकार मानले पाहिजे। स्वातंत्र्य तर आहेच, पण मला असं वाटतंय की 75 वर्षानंतर जो आपल्या रामप्रभूचं मंदिर बांधून देत असेल त्याचे सुद्धा उपकार आपण मानले। संत वामनभाऊंच्या 48व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावरती उपस्थित आहेत। त्यांची ओपन जीपमधनं एक रॅली काढण्यात आली, त्यांच्यावरती पुष्पवृष्टी झाली आणि 2 टन फुलांचा हार घालून त्यांचं स्वागत केलं गेलं। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।